नमस्कार मंडळी, मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये पनीर चिली कसं बनवायचं ते बघणार आहोत. आपण नेहमीच हॉटेलमध्ये स्टार्टरमध्ये हा पदार्थ खाल्लाच असेल, पण घरी बनवण्याचा कधी प्रयत्न केलाय का तुम्ही? अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पनीर चिली कसं बनवायचं ते बघितलेले आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट तयार होतं. तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये बघूनच समजत असेल की किती टेम्प्टिंग असं हे पनीर चिली तयार झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने जर हे पनीर चिली बनवायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. अजिबात मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पनीर चिली बनवण्यासाठी इथे पाव किलो पनीर घेतलंय. पनीरचे असे थोडेसे लांबट असे क्यूब कट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे पनीरला थोडेसे मसाले लावून घ्यायचे. त्याच्यामध्ये इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय, चिमटभर हळद टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा आपल्याला इथे मैदा टाकून घ्यायचा आहे. तर हे टाकून घेतलेलं सर्व साहित्य इथे व्यवस्थित आपल्याला पनीरमध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना आपल्याला अगदी अलगद हाताने हे मसाले मिक्स करून घ्यायचे. पनीरचे तुकडे पडले पाहिजे नाहीत किंवा पनीर असं कट झालं नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर इथं बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने छान अशा पनीरला छान मसाले लागले गेलेले आहेत. आता आपल्याला हे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी इथे मी अशा पद्धतीचा एक नॉनस्टिकचा पॅन घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. हे पनीर मी इथे शॅलो फ्राय करते, डीप फ्राय करत नाही आहे. त्याच्यासाठी आता आपल्याला हे पनीरचे पीसेस आहेत ते आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायचे. नॉनस्टिकचा पॅन असल्यामुळे काय होतं, पनीर खाली चिपकलं जात नाही किंवा त्याचे तुकडे पडत नाही आणि आपल्याला तेलसुद्धा खूप कमी लागतं. कमी तेलामध्ये अगदी छान असं आपलं हे पनीर फ्राय होतं. तुम्ही हे पनीर डीप फ्रायसुद्धा करू शकता. पण डीप फ्राय केल्यामुळे काय होतं, ते थोडंसं तेलकट होतं आणि त्याच्यामध्ये थोडं जास्त तेल ऑब्झर्व होतं. त्याच्यामुळे इथे मी अशा पद्धतीने नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे. ह्याच्यामध्ये पनीर व्यवस्थित फ्रायसुद्धा होतं, अगदी मस्त कुरकुरीत होतं आणि तेलसुद्धा खूप कमी प्रमाणात लागतं. त्याच्यामुळे इथे अशा पद्धतीने नॉनस्टिक पॅनमध्ये हे मी फ्राय करून घेते. तर इथं बघू शकताय तुम्ही, इथे मी थोडेफार जे पनीरचे पीसेस आहेत ते अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. पनीर फ्राय करताना आपल्याला इथे गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची, अगदी जास्त कमी करायची नाही आहे किंवा अगदी जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला हे पनीर फ्राय करायचं नाही आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे पनीर अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे पनीर फ्राय झालेलं आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर इथं व्यवस्थित हे पनीर फ्राय झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हे पनीर काढून घ्यायचं आहे. अगदी मस्त कुरकुरीत असं हे पनीर तयार झालेलं आहे. तर आता इथे आपल्याला पनीर चिली बनवण्यासाठी कढईमध्ये मी अशा पद्धतीने तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये भरपूर सारा बारीक कापून घेतलेला लसूण, मिरची आणि बारीक कापून घेतलेलं अद्रक टाकून घ्यायचं आहे. लसूण थोडासा आपल्याला इथं जास्त प्रमाणात वापरायचं आहे, त्यामुळे पनीर चिली खूप छान टेस्टी होतं. तर आता आपल्याला हे छान असं व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. हे सर्व करताना आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती आपल्याला हे सगळी प्रोसेस करायची आहे. तर इथे अद्रक, लसूण आणि मिरची छान असं 2 मिनिटं फ्राय करून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा, शिमला मिरची टाकून घ्यायची आहे. तर कांदा आणि शिमला मिरचीचे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे. थोडंसं मोठ्या थोड्याशा साईजमध्ये अशा पद्धतीने कांदा आणि शिमला मिरची कट करून घेतलेली आहे. तर कांदा आणि शिमला मिरचीसुद्धा आपल्याला व्यवस्थित छान अशी मिक्स करून अगदी हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवरती परतून घेतल्यामुळे काय होतं, मस्त असं ते कांदा आणि शिमला मिरची आहे ते कुरकुरीत लागतं. अगदी जास्त चिवट होत नाही किंवा नरम पडत नाही. त्यामुळे आपल्याला हे भाजून घेताना छान हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. इथे मी एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तो आपल्याला त्याची स्लरी बनवून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर मसाल्यांमध्ये इथे मी नॉर्मल थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता, कारण आपण पनीर फ्राय करताना पनीरला सुद्धा लाल तिखट वापरलेलं आहे. तर हे मसाले टाकून छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये सॉसेस टाकून घ्यायचे, तर तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये सर्व सॉसेस टाकू शकता. तर इथे मी काय केलेलं आहे, एका बाउलमध्ये सर्व सॉसेस एकत्र काढून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घेतात. सॉसेसमध्ये घेतलेले आहे इथे मी रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, थोडंसं व्हिनेगर घेतलेलं आहे, सोया सॉस घेतलेलं आहे, त्याचबरोबर टोमॅटो केचप आणि 1 चमचा इथे मी शेजवान चटणी घेतलेली आहे. तर हे सर्व सॉसेस आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे
आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचं आहे बघू शकता तुम्ही इथे आपल्या ह्याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड करायचं आहे। तर इथे पाणी टाकल्यामुळे काय होतं सॉसेस आहे ते खाली कढईला लागत नाही किंवा खाली करपलं जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतलेली आहे ती स्लरी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि परत हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ह्याची अगदी छान अशी एक वाफ काढून घ्यायची आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही मस्त असं हे स्लरी टाकल्यानंतर थोडंफार घट्ट होतं, तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान एक वाफ आल्यानंतर किती मस्त असं आपला इथे पनीर चिलीचा जो सॉस आहे तो तयार झालेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घेतलेलं जे पनीर आहे ते पनीर टाकून घ्यायचं आहे आणि अगदी अलगद हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना आपल्याला याचे पनीरचे जे तुकडे पडले नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित असं पनीर मिक्स करून घेतलेलं आहे। तर दिसायलाच किती मस्त टेम्पटिंग आणि अगदी मस्त कलरफुल असं आपले हे पनीर चिली दिसत आहे। अगदी रेस्टॉरंटला सुद्धा मागे टाकेल असं आपलं आज हे पनीर चिली तयार झालेलं आहे। बघू शकताय तुम्ही इथे अगदी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। इथे मस्तच आता आपलं हे पनीर चिली तयार झालेलं आहे। सगळ्यात शेवटी तुम्ही इथे याच्यावरती थोडीशी कांद्याची पात बारीक कापून टाकू शकता। अगदी मस्त असं आपलं हे पनीर चिली तयार झालेलं आहे। नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे पनीर चिली बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर। धन्यवाद। पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा, नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।